अभिनेता गोविंदाकडून स्वतःच्या लायसन्स गनमधून मिसफायर, गोविंदाच्या पायाला लागली गोळी। अंधेरीमधल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये गोविंदावरती उपचार, डॉक्टरांनी गोळी बाहेर काढली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोविंदाची फोनवरून केली शुभेच्छा। रुग्णालय प्रशासनाला गोविंदाच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्याची सूचना। क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडून गोविंदाची विचारपूस, गोविंदाची तब्येत सध्या स्थिर। अभिनेता गोविंदाने आयसीयू मधून चाहत्यांसाठी ऑडिओ क्लिप जारी केली। शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आणि डॉक्टरांचे गोविंदाने मानले आभार। शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मध्ये होणार। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये होणारा हा तिसरा दसरा मेळावा। मेळाव्यासाठी 40,000 शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचं नियोजन। मंत्रालयाच्या बाहेर शरद पवार यांच्या पक्षाचं आंदोलन, सोयाबीनला 6,000 रुपयांचा हमीभाव मिळावा यासाठी मंत्रालयाच्या बाहेर सोयाबीन फेकून आंदोलन, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून काँग्रेसची मुंबईमध्ये पोस्टरबाजी, लापता लेडीज, महिला अत्याचाराची आकडेवारी दर्शवणारे पोस्टर्स लावून फडणवीसांना कोंडीत आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। बदलापूर नगरपालिकेमध्ये सकल मराठा समाजाचा राडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। अविनाश देशमुख यांनी बांधकाम विभागाला लावलं नोटांचं तोरण। नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणी डीन मेढेकर यांची झाली बदली। या प्रकरणाची चौकशी करण्याची विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश। भिवंडी वाडा रस्त्याची शिवसेना आमदार शांताराम मोरेंकडून पाहणी, आमदारांच्या उपस्थितीमध्ये नागरिक सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवरती संतापले। रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास। नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टच्या विशेष गाड्या। 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरच्या दरम्यान भायखळा महालक्ष्मी रेल्वे स्थानक इथून बस गाड्या सुटणार। पुणे मुंबईच्या दरम्यान वंदे भारत मेट्रो धावण्याची शक्यता, तिकीट दर कमी असल्यामुळे सामान्य प्रवाशांचा वंदे भारत मेट्रो ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज। 5 ऑक्टोबर पासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल, 20 गाड्या सीएसएमटीच्या ऐवजी दादर स्थानकामधून सुटणार। सीएसएमटी स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विजेवरती धावणारी मिनी टॉय ट्रेन ऑगस्ट 2025 पर्यंत सेवेमध्ये रुजू होणार। 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळामध्ये मिनी टॉय ट्रेन बंद पडली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरची विक्रमी 94 टन आवक, बाजारात मोठ्या प्रमाणावरती घसरण। कोथिंबीरची जुडी 7 ते 9 रुपयांवर। इतर बाजार समित्यांमध्येही दर कमी झाल्याची व्यापाऱ्यांची माहिती। नालासोपारा पूर्वेकडील एका सोसायटीच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळली, 3 वाहनांचं नुकसान। भिंत कोसळण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। अंबरनाथमध्ये कॅब चालकाकडून बनावट फोन पे ॲप्सच्या माध्यमातून फसवणूक। ॲपमध्ये पैसे गेल्याचं दिसलं, मात्र सीएनजी पंप चालकाला पैसे आलेच नाहीत। शिवाजीनगर पोलिसांची कॅब चालकावरती कारवाई। ठाण्यामधल्या माजीवडा परिसरामध्ये कंटेनर डिवायडरला धडकून अपघात, नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी। वैद्यकीय चाचणीच्या प्रथम अहवालामध्ये हाकेंनी मद्यप्राशन केलं नसल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष। मराठा आंदोलकांकडून हाकेंवरती मद्यप्राशनाचा आरोप। हल्ल्यामागे संभाजीराजेंसह कोल्हापूरमधल्या बड्या नेत्याचा हात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। कॉल रेकॉर्ड चेक करण्याची हाकेंची मागणी। लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवरती गुन्हा दाखल। हाकेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेमध्ये वाढ, पुण्यामधल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुरक्षेत वाढ। अल्पवयीन मुलीवरती बलात्कार प्रकरणाच्या नंतर पुण्यामधल्या नामांकित महाविद्यालयाच्या मुख्य गेटसमोर आंदोलन। पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी। सोलापुरात विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन।
शेतीमालाला हमीभाव, सरसकट कर्जमाफी आणि वाढीव पाणीपट्टीच्या विरोधात मोर्चा. पंढरपूर मंदिर समिती कर्मचाऱ्याचा गुलाल उधळत जल्लोष. सरकारने 7व्या वेतन आयोगानुसार पगाराला मान्यता दिल्यानंतर नामदेव पायरीवरती ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाल उधळला, पेढे वाटून जल्लोष. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषणांचा पाऊस. एका दिवसामध्ये 171 शासन निर्णय जाहीर. सप्टेंबर महिन्यामध्ये 2569 GR प्रसिद्ध केल्याची माहिती. महाराष्ट्रामधल्या 288 पैकी 176 आमदारांवरती गुन्हे दाखल असल्याची माहिती. टक्केवारीनुसार ही आकडेवारी 62% इतकी. यामध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या 113. एडीआरनं 2019 मध्ये निवडणुकीनंतर केलेल्या विश्लेषणामधली माहिती. लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती दूत ॲप जुलै अखेरीस बंद झालं. त्यानंतर सरकारने अर्ज भरण्यासाठी कोणती सुविधा दिली? 7 ऑक्टोबरला प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर करण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. राज्यामध्ये जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सरासरीपेक्षा 126% पावसाची नोंद. मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस. मराठवाड्यामधील शेतकऱ्यांनाही यंदाच्या मान्सूनमध्ये मोठा दिलासा. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1892 रुपये आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.